तर गेल्या अनेक दिवसांपासून जसं आपण बघतोय की मस्साजोगचे जे ग्रामस्थ आहेत ते अन्नत्याग आंदोलनावर आहे आणि या प्रकरणात खरं तर कुठेतरी उशीर होतोय, न्याय मागताना हे ग्रामस्थ आपल्याला दिसत आहे आणि यावरच अधिक चर्चा करण्यासाठी आता सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख. वैभवी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये. अनेक दिवसांपासूनचा तुमचा हा लढा सुरू आहे. 80 दिवस उलटले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात खरं तर तुमचे जे वडील आहेत त्यांच्यासाठी तुम्ही न्याय मागताना आम्हाला दिसतात आणि आज एक खूप मोठी अपडेट ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा खरं तर मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचा एक चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे वैभवीताई? तर आमची मागणी होती की जो मेन सूत्रधार आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण की जसे त्यांनी आज 7 देखील बनवले असतील आणि नंतर जरी या 7 लोकांना जरी आज कठोर शिक्षा झाली तर नंतर 7 बनवू शकतो. त्यामुळे आमची जी मागणी होती झालेल्या कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, तसंच आज कुठेतरी घडून आलेलं दिसतं. निश्चित वैभवीताई, सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर कृष्णा आंधळे हा जो आरोपी आहे तो अद्याप फरार आहे आणि त्याचा कुठेतरी शोध घेताना आपल्याला कुठेतरी पोलीस जे आहेत ते घेत आहेत, मात्र तो अजूनही सापडत नाही आणि ही देखील तुमची एक मुख्य मागणी आहे. त्या संदर्भात काय सांगाल? या गोष्टीची तर आज खंत होते की ज्यांनी माझ्या वडिलांना इतक्या लवकर संपवलं ते पोलीस प्रशासनाला ते लवकरात लवकर ते त्यांना का शोधत नाहीयेत. आज सर्वांना एकच वाटतं की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जे कोणी आरोपी असतील त्यांना पोलीस प्रशासनाने किंवा सीआयडीने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. निश्चित वैभवीताई, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची 12वीची परीक्षा सुरू असताना खरं तर तुम्ही दुसरीकडे हा लढा देतायत. हा लढा सुरू असताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या खरं तर अडचणी येत आहे, तुम्हाला काय वाटतं? तर अडचणी तर खूप आहेत, कारण की आज जी वेळ आली आहे माझ्यावर की एकीकडे माझे समजा करिअरची परीक्षा आहे आणि एकीकडे माझ्या वडिलांना मला न्याय मिळवून द्यायचा आहे. जसं की आज सर्वजण त्या न्यायासाठी लढत आहे, झुंजत आहे. प्रत्येकांना तेच वाटतं की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. पूर्ण गावकरी नाही तर आज पूर्ण महाराष्ट्र आमच्या सोबत आहे. निश्चित आणखीन एक महत्त्वाची बातमी खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून वैभवीताई समोर येते, ती म्हणजे वाल्मिक कराड सोबत जे इतर आरोपी आहेत त्यांना कुठेतरी बीड कारागृहात एक VIP ट्रीटमेंट मिळते. यावर तुमचा काय संताप तुम्ही कशा प्रकारे व्यक्त करताय? आम्हाला एक वाटतं की जसं आम्ही मागे देखील म्हणत होतो की आम्हाला म्हणजे कोणावर राग नाहीये, द्वेष नाहीये. आम्हाला फक्त एवढं वाटतं की माझ्या वडिलांनी ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण की जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती इतर कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. कारण की हे दुःख आम्ही गेले 2-3 महिने झाले बघतोय. हे दुःख खूप वेगळंच आहे. म्हणून आम्हाला एक आमची विनंती आहे की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर ती इतर कोणावर येऊ नये किंवा जे आज त्या लोकांनी कृत्य केले ते इतर लोक ते कृत्य करू नयेत, म्हणून जे हे लोक त्यांना आम्हाला कठोरात कठोर शिक्षा द्यायची. वैभवीताई, आता सध्या आपल्या सोबत खासदार बजरंग सोनवणेजी देखील जोडले गेलेले आहेत आणि तुमच्या या लढ्यात त्यांचा खरं तर सुरुवातीपासूनच त्यांचा जो सहभाग आहे, त्यांची जी साथ आहे तुम्हाला लाभलेली आहे. बजरंगजी सोनवणेजी, खरं तर तुमचं स्वागत आहे लोकशाही मराठीवर. संतोष देशमुख या खरं तर संपूर्ण हत्या प्रकरणात आता मुख्य मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराडचा खरं तर वाल्मिक कराडच असल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? बघा, ही जी घटना घडली ही आमच्यासाठी खूप दुर्दैवी घटना होती. आमच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. पण ही घटना ज्या क्षणाला घडली 3 वाजून काही मिनिटांना संतोष अण्णांचं आमच्या किडनॅपिंग झालं आणि साधारणतः 6 वाजून काही मिनिटांनी डेड बॉडी कळली आणि लागलीच 1 तासाच्या आत मी हाऊसमधून येऊन मीडियासमोर आलो आणि मीडियाला बोललेलो की या मीडियाला बोलून सांगितलेलं की या प्रकरणातला मास्टर माइंड सापडला पाहिजे आणि त्या अनुषंगानं या मास्टर माइंडला आज 1 नंबरचं आरोपी केलेलं दिसतंय. कारण हा विषय खूप मोठा बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप मोठं गुंडा राज यांनी इथं उभं केलेलं आहे. ही एक आमची घटना, आम्ही एवढे सेन्सिटिव्ह झालो, सर्वजण ऍक्टिव्ह झालो म्हणून ही घटना
कुठंतरी शेवटकडे जाईल असं अपेक्षा आहे. नाहीतर हा विषय जर विचार केला तर बीड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक यांचा माफिया तयार केलेला हा बीड जिल्ह्याचा पूर्ण मुख्य आहे. बीड जिल्ह्याच्याच नव्हतं, धाराशिव जिल्ह्यात सुद्धा कळंब असेल, वाशी असेल, भूम असेल, परांडा असेल, या 3-4 तालुक्यात सुद्धा ह्याची दादागिरी. आणि हा प्रमुख परळीत बसायचा आणि प्रत्येक तालुक्याला एक एक त्याचा माणूस ठेवलेला. जसा की इथं इष्णू चाटे 2 नंबरचा जो आरोपी तुम्ही म्हणजे पोलिसनी केलेला आहे, तो 2 नंबरचा आरोपी इथं तो बघायचा. तसं आष्टीमध्ये त्यांचा एक वेगळा माणूस आहे, तुमच्या गेवराईत आहे, बीडमध्ये आहे, परळीमध्ये आहे. अशा सगळ्या तालुक्यासाठी एक 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 माणसं नेमलेली, जसे की यांचे स्वतःचे सुभे तयार केलेत, असे जणू काय यांच्या घरची जहागीर आहे अशा पद्धतीनं काम करून लोकांना दहशत निर्माण करणे, दाब देणे, मारहाण करणे सर्वांना. आणि आमच्या अवैध धंद्यामध्ये किंवा जे जे त्यांचे वाईट कृत्य आहेत, ज्यांचे जे की कुठल्याही समाजाला शोभणारे नाहीत किंवा जे त्यांचे खंडनीय आहे, जे काही त्यांना करायचे, या धंद्याला जो कोणी एक प्रामाणिक माणूस आडवा येईल त्याला आम्ही काय करू शकतो हे दाखविण्यासाठी आदरणीय आमच्या संतोष अण्णा देशमुखची हत्या केली गेली. त्याच्यामुळे या हत्येला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वजण, सर्व पक्षाचे माणसं की राजकीय सर्व पक्ष, राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वजण आम्ही एकत्र येऊन ही लढा लढलो आणि ते आज कुठंतरी तो न्यायाकडे जातोय असं वाटतंय. त्याच्यामुळे आज जर ही काम या पद्धतीनं चाललं असेल तर SIT आणि CID पोलीस यंत्रणेने जे काम केलंय त्याचं सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत. पण याच्यावर भागणार नाही किंवा याच्यावर थांबून जमणार नाही. ही पिलावळ खूप खतरनाक आहे, कारण हा लढा शेवटपर्यंत आम्हाला लढावा लागणार आहे. कुटुंब लढतंय, गाव साथ देतंय, आम्ही सर्वजण सोबत आहोत. पण आम्हाला सर्वांना एकीनं हा लढा या मारेकरांना फाशी मिळेपर्यंत आम्हाला लढायचा आहे, लढावं लागेल तरच यांना फाशी सर्वांना होईल. याच्यासाठी आम्हाला सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि तो लढा लढण्यासाठी कालच मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली 2 दिवसापूर्वी, अन्नत्याग ज्या दिवशी गाववाल्यांनी केला त्या दिवशी, की उज्ज्वल निकम साहेबांची याच्यामध्ये नियुक्ती केली. पण आम्ही जरी शासनामार्फत उज्ज्वल निकम साहेबांची जरी त्याच्यात नेमणूक केली असली तर आम्ही सुद्धा कुटुंबाच्या मार्फत संतोष माने शिंदे यांची नियुक्ती करणार आहोत. ही सुद्धा मी बरंच वारंवार बोलतोय, त्यांचं माझं बोलणं झालंय, मी त्यांना भेटणार आहे. आणि आम्ही फिर्यादी म्हणून जी जरी पोलीस यंत्रणा असेल तरी आम्ही फिर्यादी म्हणून आमच्या धनंजय देशमुख किंवा कुटुंबामार्फत आम्ही त्यांना वकीलपत्र देऊन त्यांना आम्ही लढ्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. ही सुद्धा आमची, कारण हा लढा कोर्टाच्या, आज एक लढाई आज न्यायाकडे चालली, पण दुसरी लढाई जोपर्यंत कोर्टातून यांना फाशी होणार नाही तोपर्यंत आम्हाला सोडता येणार नाही. कारण हे एवढं सोपं नाहीये, कारण यांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केलेली आहे, जिल्ह्यामध्ये राज्य निर्माण केलेलं, यांचं एक वेगळं अस्तित्व यांनी तयार करून यांना वरदास्त असल्यामुळे हे सगळं कळतंय. त्याच्यामुळे आज सुद्धा सरकारकडून जरी काही नाही झालं तर सरकारमधल्या काही लोकांनी जर कुणी आणखी कुठं काही केलं तर यांना कुठं सुटण्यासाठी चान्स मिळून याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. निश्चित, जसं तुम्ही सांगितलं की हा लढा फक्त देशमुख कुटुंबाचा नाहीये, तर हा लढा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची साथ देशमुख कुटुंबाला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी, हे प्रकरण जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासूनच होत आहे, आणि या मागणीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? बघा, आम्ही राजीनामा मागितल्यामुळे, आता माझ्या अगोदर बऱ्याच जणांनी राजीनामा मागितला. याच्यामध्ये अंजनीताई असतील, आमच्या सर्व देसाईताई, सर्व ह्या पण सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे आहेत. दोन्ही आमच्या भगिनी पण याच्यामध्ये एवढं वारंवार बोलतायत. त्यांचे स्वतः पक्षाचे आमदार बोलतायत, बरेच विविध संघटनेचे लोक बोलतायत, सगळे सामाजिक दृष्ट्या बोलतायत, सर्वजण मागतायत. आता आणखी एक नवीन मागून काय होणार आहे? पण याचा राजीनामा घेणे किंवा यांना बडतप करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे. हे पुनश्च एकदा सांगतो, जर मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ती एका 10 मिनिटात कुठल्या मंत्र्यांना 2 सेकंदात मुख्यमंत्री एखाद्याची हकालपट्टी करू शकतात किंवा राजीनामा मागून घेऊ शकतात. तो त्यांचा अधिकार आहे, मला त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. पण विषय असा आहे की राजीनामा मागण्यापेक्षा आता हे म्हणलेत की माझा दूरवर संबंध दिसत नाहीये, यांचं स्टेटमेंट आहे. पण आज जर तुमचा जो खंदा समर्थक आहे, जो की तुमच्यासाठीच सगळं काम करतोय असं तुम्ही म्हणतात, हो माझं ते काम करतोय, मी त्याच्यात आहे, तुमची सगळी सांगड आहे, तुमचे एकूण एकाच्या दिवसात हजारो कॉल होत असतील, माझा एखादा म्हणजे जे करणारा असं जर तुम्ही म्हणलं की माझा एखादा कार्यकर्ता असं म्हणतात, तर तो कार्यकर्ता, कुटुंब प्रमुख, काय तुमचं जे आहे ते सगळं आहे. तर मग जर तुम्हाला याच्याशिवाय तुमचं काहीच होत नव्हतं, पानही हालत नव्हतं, अशा पंकजाताई एका कार्यक्रमात म्हणल्या की ज्यांचं पान हालत नव्हतं, मग असा पान हलविणारा माणूस आमच्या सगळ्या जिल्ह्याला अवैध धंद्यामध्ये हलवायचा, अशा माणसाचे संबंध त्यांच्यासोबत आहेतच ना. कारण ही जी खंडणीखोर माणूस आहे याचं एवढं नाहीये, याचं राकेट बघा किती मोठं आहे. कारण यांनी एवढी अवैध प्रॉपर्टी जमवली, मग कुठल्या ह्या महिलेच्या नावावर, ती कुठली दुसरी पत्नी म्हणतात तिच्या नावावर, कुणाच्या नावावर, मुलाच्या नावावर, अहो एवढ्या 5-5, 10-10 गाड्या ज्या
त्या गाडीची किंमत 3-3 करोड रुपये अशा दारात आहेत. म्हणजे एवढं आम्ही एवढ्या कंपन्या चालवतो, एवढा मोठा बिझनेस भरतो, वर्षाला 7-8 रुपये टॅक्स भरतो आम्ही, तरी सुद्धा आम्हाला एक 50 लाखाच्या पुढची गाडी घेता आली नाही आणखी, जी गेली पाहावं मी एवढे दिवस करतो. मग यांच्याकडे काहीच नाहीये, तरी पण यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत, एवढं सगळं आहे, एवढ्या गोष्टी अवैधरित्या जमविलेले ह्या जे पैसे आहेत याच्यातून घेतलेल्या ह्या प्रॉपर्ट्या आहेत. आणि या प्रॉपर्ट्या सुद्धा तुम्ही सर्व माध्यमांनी दाखवलेलं की ह्या प्रॉपर्ट्या जवळपास तुम्ही काय ते 2,000 कोटीच्या आहेत. मग ह्या सुद्धा कुठून आल्या, ह्या कशा आल्या, हे कुणाचं तरी वरदास्तीच आल्याशिवाय आल्या का? मग याच्यावर वरदास्त नक्कीच आहे, राजकीय हस्तक्षेप नक्कीच आहे. त्याच्यामुळे आम्हाला कधी कधी भीती वाटते की राजकीय उच्चस्तरीय जे लोक आहेत त्यांचं नक्कीच याच्याविषयी पॉझिटिव्हिटी असली पाहिजे असं वाटतंय आजच्या सगळ्या ह्या प्रकारांवर. पण खाली जर कुठल्या एखाद्या मंत्र्यांनी कुणी आणखी हस्तक्षेप करून, कारण जसं आमच्या कुटुंबानं म्हणलेलं की व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते त्या आरोपीला, आणि कुटुंबाला म्हणायची तर गरज जाऊ द्या, म्हणायचं कशाला गरज आहे, कारण आपण स्वतः बघितलंय ना. कारण 3-4 दिवस जरी तो कोर्टात म्हणजे कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस कस्टडीमध्ये आहे आरोपी, तरी आरोपीच्या हातात तसे दोरे गंडे, ते पुढ्या, ते कोणी एक आणखी एक मदतनीस पाहिजे. अरे साधा एखादा कुणी एखाद्याने थापड तुपड झाली तर पोलिस मध्ये टाकताना अगोदर पहिले तिचे करदोडा काढतात, हातात काही ठेवत नाहीत, चैन मध्ये ठेवत नाहीत, गळ्यातली चैन नाही, काय नाही, त्याला फार पूर्ण हे करून तपासून मध्ये टाकतात. अरे मग एवढा मोठा आरोपी जे की फार मर्डर मध्ये आहे, खंडणीमध्ये एवढा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे, तरी सुद्धा त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट आम्ही डोळेला बघितलंय ना. आणि तो सगळ्याला 5-10 वेळेस सगळे पोलिस सुद्धा म्हणतात काय रोहित का राहुल, काय ते रोहित कांबळे कोणतं काहीतरी त्याचं नाव घेताना 16 वेळेस पोलीस म्हणतायत. म्हणजे एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट कशामुळं? ही जर कुटुंबाचीच मागणी म्हणून आमची सर्वांची मागणी आहे. आणि जेलर साहेबांना सुद्धा माझी विनंती मी परवाच्या बाईटनं सुद्धा केले, मला जर तिथं जाऊन तपासता येत असेल खासदार म्हणून तर मी सुद्धा कोर्टात जाऊन तपासणी करणार आहे. कोर्टात नाही, जेलमध्ये जाऊन सुद्धा तपासणी बघणार आहे की काय तुम्ही देताय, दररोजचा मेनो काय, कुणाला काय देता, कुणाला किती वेळ देतात. मला ती संविधानिक मी अधिकार काय आहे हे बघतोय, आणि मला जर तिथं जाता येत असलं तर मी सुद्धा जाणार आहे. व्हीआयपी ट्रीटमेंटचा तुम्ही उल्लेख करताय, खरं तर आतला सीसीटीव्ही मिळावा याची मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. या संदर्भात तुम्ही देखील मागणी करताय? हो, यस, 100% करतोय मी. माझी आणि धनंजयची कुटुंबाशी, गावांशी, सर्वांची चर्चा झाल्यानंतर आम्हाला ज्या दिवशी निवेदन 28 तारखेला द्यायचं होतं, ती कुटुंबानं काल SP साहेबांना पण दिलेलं आहे की आणखी बरेच या प्रकरणामध्ये बरेच आणखी काही उपोल्स राहिलेले आहेत. कारण त्याच्यामध्ये बघा 29 तारखेची ही घटना, 29 नोव्हेंबरला ज्या CCTV समोर आला, त्या CCTV मध्ये ज्यांचे आणखी माणसं दिसत आहेत, कोण तुम्ही खुनाचं कट कारस्थान असताना हे सर्वजण बरोबर होते. मग यांना सुद्धा कुठंतरी आरोपी केलं पाहिजे, कारण यांनी पोलीस स्टेशनला नेऊन ब्लँकेट दिलेत, आमच्या धनंजयला CIDच्या कार्यालयात दाब दिलाय, आता आणखी रोज काहीतरी करणार. हे प्रकरण झालं की आमचे ही सगळं कुटुंब, देशमुख कुटुंब असेल किंवा आमच्या आईसाहेब असतील, त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये, वहिनी साहेबाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. एवढं म्हणजे, आणि ती मुलीनं काय करायला पाहिजे, लेकरं किती लहान आहेत, यांच्या सर्व कुटुंबाची दहशत आहे. सर्वात महत्वाचं ठीक आहे, एक आपला वडील गेलाय, आपला मुलगा गेलाय, आपला पती गेलाय म्हणून रडत बसणे तर नाही, तर आणखी आम्ही सुद्धा असुरक्षित आहोत. आमचा धनंजय आहे तो बाहेर जातोय, ती सुद्धा असुरक्षित आहे असं आई सारखं आम्हाला ठाव पडून सांगतायत. कारण ही जी पिलावळ आणखी बाहेर आहे, यांना सुद्धा ह्याच्यात आरोपी केल्याशिवाय आम्ही शांत आणि मोकळ्या वातावरणामध्ये फिरू शकणार नाहीत. कारण एवढ्या 7-8 जणांवर नाही, 100 जणांची कमीत कमी टोळी या जिल्ह्यात आहे. आणि या 100 जणांची टोळी ज्यावेळेस मध्ये जाईल आणि यांच्यावर गुन्हा दाखल होऊन यांना बी सजा होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने बीड जिल्हा मुक्त होईल. निश्चित, तुम्ही जसं सांगितलं की हा लढा शेवटपर्यंत सुरू राहणार. वैभवीताई आपल्यासोबत आहेत. बजरंगजी, खरं तर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलेला आहे. वैभवीताई, त्याच्यामुळे कुठेतरी एक आशेचं किरण तुम्हाला मिळालेलं आहे का? म्हणजे आमची मागणी फक्त एवढीच आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि यासाठी पोलीस प्रशासनाला जे काही करावं लागेल ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं पाहिजे. बजरंगजी, मी तुमच्याकडे येईन. खरं तर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या प्रमुख मागण्या ज्या आहेत तुमच्या, ज्या सुरुवातीपासून आहेत, या तीनही घटनांचा खरं तर आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठेतरी CIDने त्यांची दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे या आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे. तुम्हालाही सारखाच प्रश्न विचारेल, एक आशेची किरण कुठेतरी तुम्हाला दिसते का? हे बघा, ह्या प्रकरणात माझी कुठेतरी ही झाली असं म्हणता येत नाही, पण विषय असा आहे की जी मी सत्य घटना आहे ही वारंवार सांगत होतो, त्या पद्धतीने कुठं पोलीस यंत्रणेने काम केलंय असं दिसतंय. मग त्याच्यामुळे पहिल्यांदाच मी ऑलरेडी सांगितलं किंवा पोलीस यंत्रणेने ते आरोपपत्र जे दाखल केलंय ते तिन्ही गुन्हे, कारण खंडणी हा गुन्हा
या मर्डरशी निगडीत आहे. याचंच नाही, पण याच्यापेक्षा आणखी वेगळा विषय असा आहे की जी गुन्हा मागं झालेला की जी 28 मेला जो गुन्हा झालाय आणि 28 मेच्या गुन्ह्याच्या नंतर 29 मेला जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्याला सुद्धा याच्यात लिंकिंग केलं पाहिजे, कारण या 3 गुन्हे नाही ती सुद्धा गुन्हा याच्यात लिंकिंग करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये आपल्याला सखोल चौकशी करून, आणखी SP साहेबांनी पण आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही आणखी सखोल चौकशी करून याच्यामध्ये आम्ही पुढचे जे काय ते नवीन गुन्हा दाखल करून घेऊयात किंवा नवीन आणखी आम्ही याच्यावर केस दाखल करून घेऊ. याच्यात जर आम्हाला सहआरोपी करता आलं, कारण एवढ्यावर भागत नाही, जेवढ्या पोलीस यंत्रणेतल्या लोकांनी यांना मदत केली हे सुद्धा खऱ्या अर्थानं ही काय यांची दहशत वाढली तर इथं पोलीस अधिकारी आणून बसवायचे, तिकडं वाशीला कोण बसवला तिथं जाऊनच आरोपी गेले, म्हणजे वाशीला आरोपी तिथं त्याच्या आश्रयाला गेले होते, पण ते उघडं पडलं. आणि काय सांगितलं आमच्या महाजनांनी की जंगलात, मला सांगितले स्वतःला, मी तर मेंबर ऑफ पार्लमेंट, त्याला काय सांगितलं जाते महाजनांनी की जंगलातून पळून गेले. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे त्याच दिवशी ॲट दॅट टाइम ज्या दिवशी ती घटना घडली त्या डेटला मला त्यांनी सांगितलं की ते असे गेल्यामुळं आम्हाला ते जर पुढे जंगल असलं अंधार असल्यामुळे दिसलं नाही. आणि काही दिवसांनी त्याचं CCTV आलं तर त्याच्या मागे पोलीस दिसत आहेत. मग पोलिसांनी का सोडलं? यांनी जे प्रश्न उपलब्ध केले किंवा जे प्रश्न ही केलेले आहेत की प्रश्न जे कुटुंबाला पडलेले आहेत, प्रश्न तयार म्हणजे ही केले किंवा ह्या प्रश्नाप्रमाणे आम्हाला काही प्रश्न कुटुंबाच्या पडलेले आहेत की आमची ज्यावेळेस बॉडी झाली होती त्यावेळेस कुणी कुटुंबाला तर सांगितलं नाही की आज ही संतोष अण्णा आमचा ही मयत झालेला आहे असं नाही सांगितलं गेलं लवकर. ठीक आहे, ते प्रोटोकॉल म्हणजे त्याच्याप्रमाणे म्हणजे त्यांना किंवा लवकर नको कुटुंबाला सांगायचं असं असू शकतंय. पण जी बॉडी येत असताना आमची बॉडी आता केजला यायची सोडून कळमकड वळवली, तिला 500 मीटर पुढे नेली, पण मागं आमची गाडी एक पोरांची असल्यामुळं त्यांना लक्षात आलं की गाडी पाठलाग करते. मग याचं काय कारण होतं? कळमचा आमचा काय संबंधित, कळम म्हणजे साळेगाव कळम तुम्हाला सर्वांना महाराष्ट्राला कळमच्या दिशेला म्हणतो आम्ही, केजच्या दिशेला यायचं सोडून कळमच्या दिशेला ती 1 किलोमीटर 500 मीटर गाडी गेली, त्याचं काय कारण आहे हे सुद्धा आम्ही म्हणलं. ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. याचं कारण असं आहे की याच्यात असलेले पोलीस जे अधिकारी आहेत ते सुद्धा याच्यात सहभागी आहेत. याचे CDR काढा, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. यांनी सर्वांनी साथ दिली, ज्यांनी पळून जायला साथ दिली, ज्यांनी यांना आरोपीला पळून जायला साथ दिली किंवा आरोपीला पैसे दिले, आरोपीला सांभाळलं, अशा सर्व लोकांवर आरोपपत्र दाखल झालं पाहिजे असं माझे मान्य आहे. यांच्यानुसार त्यांच्या जी कृत्य त्यांनी केलं त्याच्याप्रमाणे त्यांना सजा झाली पाहिजे. आणि या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत कुटुंब शांत बसणार नाही, गाव बसणार नाही, आम्ही सुद्धा बसणार नाही. निश्चितच जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा किंवा जी शिक्षा आहे ती झाल्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र देखील स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद बजरंगजी, तुम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत किंवा तुमची जी प्रतिक्रिया आहे ती लोकशाही समोर मांडली. धन्यवाद वैभवी देशमुख तुमचं देखील, कारण तुमची परीक्षा सुरू आहे जसं मी वारंवार सांगते आणि त्या सर्वमध्ये खरं तर तुम्ही तुमचा वेळ काढून हा लढा देताय देशमुख कुटुंबासाठी. त्याच्यासाठी धन्यवाद आणि धन्यवाद तुमचं लोकशाहीला तुम्ही तुमचा वेळ दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.